गॅमा ट्रीटमेंटचीच आम्हाला आंबा पाहिजे. ते जपान काय म्हणते, आम्हाला वेपर हीट ट्रीटमेंट पाहिजे. म्हणजे ह्या प्रगत झालेल्या देशांनी आपल्यासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजला ट्रेड बॅरियर निर्माण केलेत, म्हणजे व्यापारामध्ये अडथळे निर्माण केलेत. मारायचं एकच कीड आहे, परंतु पद्धती वेगळे मागतायत. म्हणजेच काय, त्याची इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट ही येऊन जाते. आज तुमचं USA ला पाठवण्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची जवळजवळ एक 4-5 कोटीच्या पुढे त्याची कॉस्टिंग आहे. म्हणजे ह्या कॉस्टिंग वाढतात अशा सांगणं आमचं काम. मग हे सांगत आलो. चंदीगडला असेल असे कार्यक्रम भरपूर केले मी, बेंगलोर, अहमदाबाद, चेन्नई. जसं मी तुम्हाला बोललो प्रोसेसिंगमध्येही म्हणजे मी भरपूर कार्यक्रम केले, कारण की 5 वर्ष प्रोसेसिंगमध्ये काम केलं होतं. आपल्याकडं डाळिंबाचं जर बघितलं क्षेत्र तर भारताच्या किंवा जगाच्या पाठीवरती भारत हा डाळिंब उत्पादनामध्ये 1 नंबरला आहे. जगाच्या 60% तर डाळिंब एकट्या भारतामध्ये होतात. जगामध्ये जेवढं डाळिंबाचं उत्पादन होतं त्याच्या 60% एकट्या भारतामध्ये होतं. आणि भारतामध्ये जे काही उत्पादन होतं त्याच्या 70% नुसतं गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं. त्याच्या व्हॅल्यू ॲडिशनला इतका प्रचंड वाव आहे. संपूर्ण जगामधली जी ज्यूस इंडस्ट्री आहे त्या ज्यूस इंडस्ट्रीला लागणारा जो पल्प आहे तो पल्पच्या ऑर्डर 3-3 वर्ष पेंडिंग आहेत. 3-3 वर्षाच्या ऑर्डर म्हणजे बुक झालेल्या आहेत. म्हणजे त्या व्हॅल्यू ॲडिशन मध्ये आत्ताशी आपण कुठे ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग 2 किलो 3 किलो हेच अजून शिक्षण चाललंय डाळिंबामध्ये. परंतु त्याच्या पुढे जर गेलं तर डाळिंबाचे दाणे काढणं, त्याचं रेडी टू इट मध्ये पॅकिंग मध्ये. आज तुम्ही त्या दाणे जर बघितले तुम्ही दुबईमध्ये जाऊन, म्हणजे मी दुबईच सांगतो उदाहरण, अक्षरशः 1400-1500 रुपये किलोने डाळिंबाचे दाणे जातात. कधी कोणी तुम्ही विमानाने गेला असाल तर आपल्याला नाही का ते फ्रूटचे थोडे छोटे कट केलेले फ्रूटचे तुकडे मिळतात, त्याच्यामध्ये दाणे जाऊ शकतात. आज आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आणि लाईट असल्यामुळं किडीचं प्रमाण जास्त असतं. पाहिजे तसा कलर डाळिंबाला येत नाही, डागी माल तयार होतो कधी कधी, किंवा तो फुल कलर आणण्यासाठी डाळिंबाला भरपूर फवारण्या घ्यायला लागतात. म्हणजे उत्पादनाची किंमत वाढते डाळिंबाची. मग कमी खर्चामध्ये जर थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन जर केलं, त्याच डागी मालाला, माल डागी असू द्या परंतु तो तयार जर फळ असेल, पूर्ण तयार फळ जर असेल, त्याचे दाणे ते काय असतात, पूर्ण खाण्यालायक असतात. मग हे दाणे मॅन्युअली म्हणा किंवा इस्रायलच्या काही मशिनरी आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, ते दाणे काढणे, त्याचं पनेट पॅकिंग करणे आणि त्याला निर्यात करणे. मग त्याला एअर शिपमेंट असेल. आता हे झालं पहिलं व्हॅल्यू ॲडिशन, दाणे काढणं. हे जर दाणे तुम्ही मोठ्या प्रमाणात काढले, त्या दाण्यापासून ज्यूस एक्सट्रॅक्ट करता येतो. ज्यूसचं वेगळं व्हॅल्यू ॲडिशन आहे. त्याच ज्यूसला जर थोडंसं तुम्ही उकळवलं त्याचा पल्प तयार होतो. कारण प्युअर ज्यूस हा कंझ्युमरला पचत नाही. जोपर्यंत आपण त्याच्यात पाणी टाकत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये ब्लेंडिंग करत नाही, तोपर्यंत ज्यूसची चव तयार होत नाही. तर जगातल्या सगळ्या ज्यूस इंडस्ट्रीज ह्या आपल्या भारतातल्या पल्पवरती अवलंबून आहेत किंवा आफ्रिकेमध्ये तयार होणाऱ्या पल्पवरती अवलंबून आहेत. नुसतं डाळिंबाचीच केस नाही तर आंब्यापासून बनणारा जो पल्प आहे किंवा सीताफळापासून बनणारा जो पल्प आहे किंवा कुठल्याही फळाचा किंवा पेरूचा पल्प असेल, याला डिमांड ही भयंकर जास्त आहे. कारण लोकांचं काय झालंय आजकाल, म्हणजे ॲज अ ह्युमन हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यांना क्वालिटी पाहिजे. मग क्वालिटी जर पाहिजे तर क्वालिटी देता आलं पाहिजे. क्वालिटी देण्यासाठी आता बघा, रोज सकाळी उठलं तर जसं आपण चहा पितो तसं युरोपमध्ये सकाळी उठलं तर पहिले ज्यूस पितात. पण युरोपमध्ये फळावर होतात का? सगळा आफ्रिकेतला आणि आपला माल प्रोसेस केला जातो, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन केलं जाते. आणि असे मी कार्यक्रमही हे घेत असतो व्हॅल्यू ॲडिशनचे. कांदा प्रक्रिया आणि निर्यात, कांद्यामध्ये सुद्धा भरपूर आपल्याकडे वाव आहे. परंतु लाल कांद्याला आपल्याला प्रक्रिया करणं थोडंसं अवघड जातं. कारण लाल कांद्यामध्ये त्याचं जे TSS आहे, म्हणजे आज तुम्ही जर 1 किलो कांदा जर घेतला लाल कांदा तर तुम्हाला फक्त 70 ग्रॅमच काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. म्हणजे जर समजा लाल कांदा तुम्ही डिहायड्रेट केला तर
म्हणजे त्याची रिकव्हरी किती आहे? फक्त 7% आहे. तोच जर कांदा तुम्ही व्हाईट कांदा ज्याला रिकव्हरी ही 14% आहे, डबल. मग त्या कांद्याचं काय केलं पाहिजे? प्रोग्रामिंग दिला पाहिजे, शेतकऱ्यांना प्रोग्राम दिला पाहिजे, त्याची खरेदीचं बायबॅकचं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याचं प्रोसेसिंग डिहायड्रेशनचं झालं पाहिजे आणि मग मार्केट होईल. इतका वाईड स्कोप याला का एकटा जैनवाला जवळजवळ कांदा निर्यातीमध्ये 80% भारतातून जो काही कांदा निर्यात होतोय डिहायड्रेटेड 80% एकटा जैनवाला करतो. तुम्ही जर कधी जैन हिल्सला जर गेले, इतकं मोठं युनिट आहे. जळगावचं आहे कोणी? हा, किती मोठं युनिट आहे ते डिहायड्रेशनचं, मँगो पल्प बनवायचं. किंवा आता दुसरं युनिट झाले का यांचं, आपले शिंदे साहेबांचं सह्याद्री आहे. मला असं म्हणायचं नाही किंवा एकदम त्याच लेवलचं तुम्ही युनिट टाका, परंतु जे व्हायबल आहे. बघा, आजपर्यंत आपण नेहमी म्हणतो भाव मिळत नाही, भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना प्रोग्राम देणं आणि तो बायबॅक घेणं, त्याचे व्हॅल्यू ऍडिशन करणं आणि मग व्यापार करणं. कारण आपण सगळे काही मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर नाहीये का बा 1000-1500-2000 एकर आपली जमीन आहे पाठीमागं आपली स्वतःची. म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांमध्ये ज्या पद्धतीने निर्यात केली जाते, त्यांच्याकडे निर्यात कशी केली जाते? स्वतःची जमीन असते. आपले सगळे कसे आहेत? दुसऱ्याच्या जमिनीवरती येणाऱ्या उत्पादनावरती ट्रेड करणारे सगळे एक्सपोर्टर. त्याला पर्याय नाही ना, कारण 90% शेती कशी आहे? आपली छोटी शेती आहे. छोट्या शेतीतून व्यापार होऊ शकत नाही, म्हणून प्रोग्राम दिला पाहिजे. प्रोग्राम काय असतो ते आपण उद्या बघू. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने स्टेजेसमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून सक्सेसफुल निर्यात करतोय. म्हणजे मी आता नुसतं ट्रेनिंग देत नाहीये, स्वतःचा आमचा निर्यातही चाललेला आहे. परंतु हे सेक्टरच एवढं मोठं आहे की शेअरिंगने काय म्हणजे आपला व्यापार कमी होणार आहे का? उलट व्यापार हा वाढणार आहे. तर आम्ही शेअरिंगचं मॉडेल ठेवलेलं आहे. कांदा प्रक्रिया निर्यात हे असे प्रोग्राम घेत आलोय. नंतर तुमचं इतर जे आहेत, फ्रोझन असेल किंवा रेडी टू इट प्रोडक्ट असतील किंवा तुमचे ज्युसेस असतील किंवा तुमचे पिकल्स असतील किंवा इतर जे व्हॅल्यू ॲडिशन आहे, ह्याही प्रकारचे मी कार्यक्रम घेत आलोय. आज रेडी टू इटचा कन्सेप्ट फार वाढत चाललाय. तुम्ही जर बघितलं रेडी टू इट मध्ये जे फ्रेश कट सेगमेंट आहे, म्हणजे अक्षरशः आजकाल बघा सिटीमध्ये गेलं तर कपल्सला वेळ नाही, ते प्रवासामध्ये खातायत, पण क्वालिटी खायला त्यांना पाहिजे. म्हणजे तुम्ही तेच म्हणजे अक्षरशः हे जर रेडी टू इट मधले जर फळं कापून दिली आणि पलेट पॅकिंग करत असेल, तुम्हाला डाळिंबाचे दाणे म्हणालो, तसं पपया, आंबे म्हणजे सगळे फळं तुम्ही किंवा भाजीपाले सुद्धा रेडी टू इट मध्ये जायला लागलेत. विमानाने जात आहेत पलेट्स. परंतु याचा शार्प कटिंग म्हणजे आज वॉटरमेलॉन सारख्या फळाला किंवा एकदम ज्याच्यामध्ये कटिंग करणं थोडंसं अवघड असतं, बारीक बारीक तुकडे करणं अवघड असतं, त्या कटिंग करणाऱ्या मशिनरी आणि टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत. म्हणजे त्याचा जो टेक्स्चर आहे किंवा त्याचा जो स्ट्रक्चर आहे किंवा त्याचा जी स्वाद आहे, तो ॲज इट इज मेंटेन ठेवण्याचे तंत्रज्ञान सगळे उपलब्ध आहेत. तर असं हेही प्रोग्राम आम्ही प्रमोट केलेत. स्टेट लेवलचे सेमिनार्स असतील, भरपूर कार्यक्रम घेतले, भरपूर मीडियामध्ये आलं आणि हे कार्यक्रम घेता घेता बरेच जण म्हणायचे की सर तुम्ही नुसतं युरोप किंवा दुबई किंवा सिंगापूर म्हणता, कधी आम्हाला त्या मार्केटला घेऊन चला. हे मला 2013-14ला कुणीतरी बेंगलोरला असं मला सांगितलं, विचारलं. म्हटलं चला. इमिजिएट मी त्यावेळेस रेस्पॉन्स दिला, कारण मी आपेडामध्ये काम केलेलं होतं. त्यामुळं प्रत्येक एक्सपोर्टरचा माल कुठल्या देशामध्ये कोणत्या व्यापाऱ्याकडे चाललाय याचं सगळं काय होतं डोळ्यासमोरच, म्हणजे स्क्रीनच होती ना. सर्व व्यापारच माहिती मला, संपूर्ण भारताचा व्यापार माहीत, त्याची सगळी डिटेल्स आहेत ऑलमोस्ट सुद्धा रेफरन्सेस. मग म्हटलं अवघड काहीच नाही, बाहेरसला इमिजिएट म्हटलं कम्युनिकेट करता येईल आणि 1 to 1 त्यांना घेऊन जाता येईल. मग 2015ला ते मी ठरवलं आणि 16ला काय केलं, त्या अरेंजमेंट केल्या. सुरुवातीला 10 जणांना घेऊन जायचं ठरलं, तर पहिल्याच बॅचमध्ये जवळजवळ 30 ते 35 लोक आली. असं जी प्रक्रिया